परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये कोणत्याही नावावर एकमत नाही। अंतिम निर्णय सुनेत्रा पवार यांनीच घेण्याची पक्षातील नेत्यांची विनंती। सुनेत्रा पवारच उमेदवार जाहीर करणार, सूत्रांची माहिती। मवियाचे उमेदवार 99% उद्धव ठाकरेच असतील। मवियाच्या परिषदेच्या उमेदवारावरून मिलिंद नार्वेकरांचं विधान, बॉस इज ऑलवेज राईट, नार्वेकरांच्या पोस्टमध्ये उल्लेख। विधान परिषदेवर संधी न दिल्यानं भाजपचे संजय केनेकर नाराज असल्याची चर्चा। छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, केनेकरांचं स्टेटस चर्चेत। केनेकरांना परिषदेवर भाजपकडून केवळ 13 महिन्यांसाठी संधी। विकास आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर मागणी मान्य असल्यास युतीचा विचार करू, नुसते आमदारकीसाठी सोबत जाणे इतका नालायक नाहीये। प्रहार पक्ष शिवसेनेसोबत विलीन करण्याच्या चर्चांवर बच्चू कडूंची भूमिका। बीडच्या मसाजोगमध्ये सरपंच पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल, दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख पराभूत, स्वरूपानंद देशमुख हे नवे सरपंच। मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूच्या प्रकरणी मृतांच्या शरीरामध्ये पेनकिलर सदृश पदार्थ आढळल्याची शक्यता आहे। रात्री जेवणामध्ये बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं कुटुंबियांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त। मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प 1 मे रोजी महाराष्ट्राच्या सेवेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून व्हिडिओ ट्विट करत माहिती। मुंबई पुण्याचा प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार। नाशिकमधील वृक्षतोडीवर हरित लवादाकडून 19 जूनपर्यंत स्थगिती कायम, स्थगिती उठवण्याची मनपाची मागणी फेटाळली। आपत्कालीन परिस्थितीतही झाडे तोडण्यासाठी लवादाची पूर्व परवानगी बंधनकारक। जळगाव समुद्राच्या पाण्यापासून गोड पाणी तयार करण्याच्या प्रकल्पाला गती, मुंबई महापालिकेच्या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मंजुरी। डिसेंबर 2029 पर्यंत काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट। मुंबईतील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी पुस्तिका, कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन। 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिकवण्याची मोहीम।